गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघातात प्रकरणात आता चंद्रकांत पाटील आक्रमक झाले। त्या गौतमी पाटीलला उचलायचं की नाही, चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपीला फोन लावलाय। नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे चांगलेच आक्रमक झालेत। दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना पाटलांनी पोलिसांना केल्यात। नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनानं 30 सप्टेंबरला एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागून जोरदार धडक दिली होती आणि त्यात रिक्षा चालक मरगळे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सदर प्रकरणी मरगळे कुटुंबियांनी चंद्रकांत पाटलांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली आणि त्यावर मात्र चंद्रकांत पाटलांनी डीसीपी संभाजी पाटील यांना फोन केला आणि दोषींवर कठोर कारवाई करा असे निर्देश दिले। चंद्रकांत पाटील आक्रमक झालेले आपण पाहतोय। गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे। चला तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तो जो कोण ड्राईव्ह करत होतो त्याला पकडायला लागेल ना। पकडला, केस दाखल केली, बरं मग तो कुठे येता? तर याच अपघात प्रकरणात आता गौतमी पाटीलला पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे। गौतमी पाटीलच्या वाहनानं रिक्षाला धडक दिल्यानंतर अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झालेला होता आणि या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे। पुण्यातल्या वडगाव बुद्रुक परिसरामध्ये अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलवर कारवाई करण्याची मागणी होतीये। अपघातावेळी गौतमी या कारमध्येच होती असा आरोपी जखमींच्या नातेवाईकांकडनं आरोप करण्यात आलेला आहे। दुसरीकडे गौतमी पाटीलच्या विरोधात आता ठाकरे गट देखील आक्रमक झालेला आहे आणि गौतमी या कारमध्येच होती असा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केलेला आहे। आम्हाला सॅटिस्फाईड असे कोणतेच रिझल्ट्स आम्हाला दिलेले नाहीयेत पोलिसांनी। त्या व्यतिरिक्त अशा बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत ज्याकडून आम्ही सॅटिस्फाईड नाहीये, ज्याकडून आम्ही प्रशासनाला आता न्याय मागतोय। ज्यामध्ये पहिली चूक तर त्यांनी ही केली की ती पंचनामा न होता गौतमी पाटील मॅडमची जी गाडी आहे ती त्या जागेवरून हलवली कशी गेली, ती हलवली कोणी, टोईन करून कोण घेऊन गेलं ती गाडी। त्या व्यतिरिक्त आमचे फिर्यादीदार पण बदलले गेलेले आहेत, त्यांचे स्टेटमेंट्स पण बदललेले आहेत। ते कोणी बदलले, ते कोणाच्या दबावाखाली बदलले गेले, त्यांनी आरोपीचे ओळख पटवली तेव्हा आमच्यातलं तिथं कोणीच नव्हतं। त्या व्यतिरिक्त आम्हाला आरोपी अजून दाखवलेला नाहीये, आम्हाला सीसीटीव्ही फुटेजेस मिळालेले नाहीयेत।